रात्रीचे 2 वाजले भावांनो. याच्या आईचा टन यायचे भाडकू ताण देऊ राहिला. दिवसभर झोपतो आणि रातभर डोक्याला ताण देतोय. तेव्हा कसं पाहते तेव्हा ते बघ ते बघ. त्याला त्या गाण्याने आणलंय त्याच्या माग पळत आहे. दिवसभर झोपत आणि रातभर ताण देते. झोप ना घाबरा. झोप नाही. काय बोललो होतो? अहो लय बाराच ये रात्री झोपत आणि दिवसा दिवसा झोपत आणि रात्री लय ताण देतोय. तर अशा प्रकारे सो काही जाऊ द्या म्हणून त्याला झोपू द्या. आता काय आता पाळलंय. आमची चुकी झाली हो. तर अशा प्रकारे आम्ही आता निघत असतो आणि ऑफिसला जात असतो. आणि आता ऑफिसला भेटू. चला. यार चार्जर राहिलं. सॉरी सॉरी. बास भाई व्हिडिओच्या रात्री लय गांदा पडला असतो. लय गांदा जाऊन द्या वरून द्या. आता आपण ते हॅपी होतो. काही विषय नाही. जस्ट आलोय मी ऑफिस मध्ये. तर आता विषय असा आहे का तुम्हाला पण माहिती निलेश जाधव सरांचे किती 5 ते 6 ब्रँड आहे. म्हणजे खूप सारे ब्रँड आहे. ती वेगळी गोष्ट आहे. पण मग त्याच्यापैकी मला डेली टास्क असतात नाही का. म्हणजे जस्ट कसं ग्रॅज्युएट चहावाला, एंजल लस्सीवाला, मिस्टर वडेवाला आणि चायसूक आणि अजून 2 व्हिडिओ, 2 लावा ताकद आणि 2 अंदाज मिसळचे लावा ताकद म्हणजे डायलॉग रील. तर अशा टोटल मला 6 ते 7 रील असतात. कधी कधी 8 पण होतात. असे माझं डेलीचं टास्क असतं. तर आता जस्ट मी बसलोय. पहिलं म्हटलं शूट करून घ्यावा आपल्या पब्लिकसाठी थोडंसं नॉलेज. आणि जस्ट तुम्ही बघू शकता माय इन्स्पिरेशन. मी महाराजांसमोर बसलोय. तर लय क्वालिटी एनर्जी ती भावांनो. कारण की इथं मी स्पेसिफिक इथं नाही कॉन्फरन्स हॉल आहे. तुम्ही हॉल बघू शकता. आणि हॉलमध्ये मी ऍक्टर बसवतो आणि तिकडे सगळी टीम तिकडे साईडला बसलेली असते. म्हणजे इथं कसं शांत वातावरण आहे. त्याच्यामुळे मग डोकं चालतं नाही का. म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं द्यायचं तुम्हाला माहिती असेल तर एडिटिंग क्षेत्रातली मला पब्लिक बघत असेल तर माझ्या भावना तुम्ही समजू शकता भावना नाही का. तर एकांत बसल्यास नंतर डोकं चालतं. सो गाईज आमचे जेवण झाले तरी पण आमचा किडा की बिर्याणी खायची. सो या भाऊनी आम्हाला सांगितलं की बिर्याणी खायची इच्छा आली. तर म्हटलं मग बिर्याणी खायलो. तर काही आम्ही आता बिर्याणी खातो. त्याच्यानंतर मग तुम सांग बोलत नाही का निवांत. काही अशा प्रकारे आलेली बिर्याणी आता घर सरवतो आणि यांची बडबड ऐकून येत भाऊ कान पकले. निम्म पोट त्यानेच भरलं. आधी तिकडे जेवलो त्याने भरलं होतं आणि त्याच्यानंतर आता यांनी डोकं खोन ते पर अजून भरून टाकलं. पण आता ही जाते की नाही माहित नाही. पण बिर्याणी आपल्यासाठी शेवट आहे नाही का. ती 100% जाणार आहे. आणि जर यांनी मला अजून ट्रीट दिली आणि फ्री बिर्याणी जर सांगितली तर मी अजून एक खाऊ शकतो नाही का. असं आहे का जात नाही का. 4-5 दिवसाची पार्टी पण भेटणार. हा तर गाईज आमच्या दिदीचं लग्न आहे नाही का. तर तिच्या लग्नाची पार्टी आम्ही तिच्या लग्नाच्या आधीच घेणार आहे. तर किती तारखेला 13ला आहे ना. तर 11 तारखेला पाहिजे. हा चालेल. आज इकडे सांग सबूत हमारे पास सबूत आहे 100%. आणि थँक्यू. काही जगता आता चरून घेतो. थंड होऊन जाईल. थंड आले मजा नाही आली. गाईज अशा प्रकारे ना पोट पार काय म्हणता बिर्याणी गाळ्यापर्यंत उस्तवर खाल्ली. खूप भूक पूर्ण मिटलेली. आता पार रात्री जेवायची गरज नाही पडणार. कारण की आधी जेवण केलं तुम्हाला आधी सांगितलं. आणि त्याच्यानंतर आमचा किडा होता की बिर्याणीच खायची. तर मग फायनली आम्ही खाल्ली. आता ऑफिसला जायचंय. निलेश सर तर बाहेर गेले म्हणून आम्ही हिंडलो नाही का. निलेश सर असते आम्ही नसतो हिंडलो. तो बिग शाउट आउट टू माय एंटरप्रेन्योर सर निलेश सर. तर भावांना चला आता ऑफिसला जाऊ. आणि एडिटिंगला माझ्या किती 3 व्हिडिओ एडिट झाले. अजून 4 बाकी आहे नाही का. तर त्या कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण संध्याकाळी भेटू आणि बाय बाय. सो गाईज थोड्या वेळा आधी तुम्हाला बोललो होतो की मी परत येतो. तर अशा प्रकारे आपले सगळे दिवसभराचे कामं झालेले आहे. तर आपण आता फ्री. आपले सगळे ब्रँडचे व्हिडिओ बनवून झाल्या. आता फक्त नाही का 2 व्हिडिओ बाकी होत्या. तर त्या लावा ताकदच्या पण मग सरांच्या शूटच नव्हते झाले. तर उद्या सर पुण्यावरतून आले का आपण ते शूट करून घेऊ. आणि परत आपली लावा ताकद सरांच्या मोठ्या आयडीवरती
नाही का पडत राहतील, टेन्शन न घेऊ भावांनो. आणि ती लावा ताकदची वाईफ आहे ना, ती मी द्यायला मी 100% सरांना द्यायला लावतो आणि तुम्ही टेन्शन नाही घेऊ, नाही का. आणि आता थोडं राहिलं, निम्मा ब्लॉग तुम्ही बघितला, इथून पुढे बघ 100% पूर्ण करा ब्लॉग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं लाईक करा, फॉलो करा, विसरू नका राव. गरीब माणूस राव, भाकरी कोण दिवस काढतो, असं नाही करीत जाऊ राव. तर काही विषय नाही भावांनो, इथपर्यंत जोडून राहिले. अशा प्रकारे आता मी घरी जातो, फ्रेश होतो आणि बूम. सो गाईज चाललो आता मी घरी. अशा प्रकारे काय करा, हा कसं मागूनच आहे, पडली चावी. चला भावना, अशा प्रकारे बाय बाय. काय करा, हाय हॅलो हे हाय मने भाई सो व्हॉट्सअप गाईज. तर विषय असा होता की सफरचंद क्रमांक 13 नाही का, 2 डोळ्याचा फोन सगळ्यांकडे राहतो नाही का. तर नाही का, आता कोणी पण घेऊन येऊन राहिलं. आम्ही गन घातला होता मी ऑन कॅश, पण मग विषय असा होता की आता प्रत्येकाचा हातात दिसून राहिला. तर भाऊ डायरेक्ट खाटक्यावर बोट, जागेवर पलटी. आपण सफरचंद क्रमांक 15 आहे ना, 15 घेणार आहे. तर असं होतं की खटका पडला तर खूप मोठी दुविधा आहे माझ्या मागं, स्टोरेज फुल झालं. तर विषय असा होता की आता याची अनबॉक्सिंग उद्या होईल स्टारबक्सला. तर भावा सर तुम्हाला पण यायचं असेल स्टारबक्सला कॉफी प्यायला, तर उद्या भेटू आपण 12 वाजता नाही का. तर माझ्याकडून नाही का, जेवढे पोरं नाही का इथं कमेंट करतील ना, अख्ख्यांना माझ्याकडून स्टारबक्सची कॉफी फ्री बरं का. फक्त कमेंट पुरतं हो सर, फक्त कमेंट पुरतं. तुम्ही लगेच मानाव घेतलं राव. तर भावनो चला उद्या भेटू. आणि जी रील पडेल ना, रीलला जर सपोर्ट नाही भेटला ना भाई, तुला तो मम्मी शपथ नाही का. तर भावना चला. तू मागच्या ब्लॉग मध्ये नव्हतं बोलला का, ते मधल्यांना नको घेऊ. ठीक आहे ना, आपण मधल्यांना थोडी घेतलं. तर भावना आपण मधल्यांना घेतलं का, नाही घेतलं ना. तुम्ही जर मागचा ब्लॉग जर बघितला नसेल तर अरे ती लिंक वरती टॅप नाही करत का रे, जाऊ दे, मला येत नाही ते अजून एडिट करतात. मी आहे ना परत युट्यूब वरती व्हिडिओ कमेंट मध्ये नाही पिन कमेंट करीन त्या लिंकची, तुम्ही तो पण व्हिडिओ पहा. आणि आपण पहा, अजून मला ते माहित नाही का, नवीन नवं हा तुम्हाला डायलॉग पुढचा माहित असेल तर मग त्यांना कुठे घेतलं होतं रे आपण, आप्पाचे आहे असं बोला आता. तर भावांनो अशी सगळ्यांची प्रॉब्लेम होती. जेव्हा कॅमेरा रिअल लाईफ मध्ये आपण खूप काही बोलून जातो, पण कॅमेरा जेव्हा ओपन करीतो ना, तेव्हा असा हो नाही का चू नाही, डायरेक्ट शांत बसून जातो माणूस. एवढं खरंय बरं का. भांडणं चालू झाले का असं कॅमेरा चालू करायचं फक्त, डायरेक्ट शांत. तर भावांनो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आता थोडं राहिलं नाही का, आता 12 वाजता मी काय घरी जात असतो. तर तुम्ही बघितलं आपण सफरचंद घेतलेले 3 डोळ्याचं, कारण की 2 डोळ्याचं ना अख्ख्या गावाकडे नाही का कोणी घेतंय 2 डोळ्याचं. आता आमची चुकी झाली, आम्ही फर्स्ट टाइम नाही का माहिती नव्हतं नाही का, घाई मध्ये घेऊन टाकला. तर भाऊन अशी चुकी ना करीत जाऊ. आणि जर असं काही अडचण बिडचण आली ना, तर डायरेक्ट आपलं नाही का जेमिनी विचारायचं ना, चॅट जीपीटी विचारायचं. काही अडचण आली का, चॅट जीपीटी जिंदाबाद. एक व्हिडिओ आलाय काही पण करीतो. हा चॅट जीपीटी का, हा डायरेक्ट हे करतो, हॅक करतो मोबाईल. चेक कर एकदा. अजून 100 वर्षात आंबा ही फक्त सुरुवात आहे नाही का. तुझ्या अकाउंट वर नाही का 1 रुपये, सॉरी 1 लाखचे 1 रुपया का झाला, तुला कळणार पण नाही. ही फक्त सुरुवात आहे भावा, अजून नाही का. आगे देखो तुम पे कब्जा होताय कैसे. तर भावांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो गाईज अशा प्रकारे आता वाजलेले रात्रीचे 12. तर मी जेवण करून चालतो, पण परत एकदा भूक लागली, जेवण करतो. आणि आजचा दिवस खूप मस्त गेला भावांनो. आणि काय म्हणते नाही का, एक एक्साइटमेंट असते की माझ्या पहिल्या ब्लॉगला तुमचा म्हणजे नवीन चॅनल त्या हिशोबाने तुमचा चांगला सपोर्ट भेटला तरी पण नाही का. आणि मी इन्स्टाची स्टोरी ठेवली होती, जे मला रिप्लाय आले नाही का, पर्सनल मी क्वेश्चन विचारला होता त्याच्यावरती. तर खूप चांगले रिप्लाय आले भावांनो तुमचे. असं सपोर्ट असू द्या आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भावांनो. आणि तू म्हणशाल हा भावांनो, तुम्ही म्हणशाल नाही का तू नेमकी काय काम करतो, तर नाही सॉरी काय उद्योग घालायला आलता. तर तुम्हाला एक सांगतोय नाही का भावांनो, माझा एक मित्र आहे ना, एक लहानपणीचा सूरज नाव त्याचं. तर तो एक दिवशी नाही का झोमॅटोची ऑर्डर मारित होता. तर मी त्याला त्या दिवशी नाही का त्याच्या पूर्ण रात्र त्यासोबत उडलो. आणि त्यांनी फुल टाइम करतो ना एक तो. तर त्याची अर्निंग बघितली भाई, जेवढं एखादा नाही का असा कोण रे सरकारी नोकरीवाला पण नाही का माहित ना, तर तेवढे त्यांनी अर्निंग केली नाही का भाई. म्हणजे नाही का असं जेन्युइनली आकडा नाही सांगू शकत, पण जाऊ ना म्हणून नाही का, कोणतंच काम छोटं मोठं नसतं. सांगायचा उद्देश एवढाच होता. तर म्हटलं आपण पण ट्राय करू ना भावा, तेवढंच आपलं पेट्रोल पाणी सुटेल. आपण तो फुल टाइम करतो, आपण पार्ट टाइम करू नाही का. तर कोणतंच काम मोठं छोट नसतं भावांनो. आणि आता अशा प्रकारे तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला, तर अशा प्रकारे गुड नाईट. तो पण आता बाय बाय पब्लिक, थँक्यू.